महाराष्ट्रामध्ये सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आला तर मुंबईत ओबीसींचं वादळ येईल असा इशारा लक्ष्मण हाकेंनी आता सरकारला दिला। जरांगे शिवराळ भाषेत बोलतात, सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याची भाषा होत असेल तर सरकार त्यांच्यावर कारवाई का करत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तसंच सरकारला जरांगेंच्या मतांची काळजी असेल तर आम्ही सुद्धा मतं देण्याआधी विचार करू असा थेट इशारा हाकेंनी सरकारला दिला। दुसरीकडे आम्ही सुद्धा आमदार पाडायला कमी करणार नाही असं प्रकाश शेंडगेंनी म्हटलं। सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी मुंबईला येईल आणि मुंबईमध्ये लाखोंचं ओबीसींचं वादळ या सरकारला पाहावं लागेल। जर सामाजिक स्वास्थ्य बिघडत असेल तर त्या माणसावर कारवाई का होत नाही हा सवाल आहे आमचा ओबीसींचा। आणि जर इथल्या सरकारला जरांगे पाटलांच्या मताची काळजी असेल तर आम्ही सुद्धा 60% ओबीसी विजयंती मुस्लिम समाजामधले ओबीसी आम्ही सुद्धा पोलराईट होऊ, आम्ही सुद्धा विचार करू। सगळ्या स्वाम्याचा ज्या शासनानं काढला की ह्या शासनाचे सुद्धा जेवढे कोणी आमदार असेल ते सुद्धा पाडायला ओबीसी काही कमी मागं पुढे बसणार नाही। शेवटी राजकीय लढाई आहे, आखाडा आहे, होऊन जाऊ द्या। आम्ही 60% आहोत, तुम्ही फक्त 10 ते 12% फक्त आहे। हे संख्याकडे आमच्या बाजूने आहे, तुमच्या बाजूने नाही आहे। आणि म्हणून उद्याचा राजकीय लढाई लढायची पाळी आली तर ओबीसी आता तयार आहे। 60 ते 70 मतदारसंघामध्ये आमची तयारी झाली सुद्धा आहे।